तुम्ही परवा शपथ घेतली की आम्ही महिलांवरचे अत्याचार सहन करणार नाही, मग तुम्ही एखाद्याला सांगताय त्या ऑडिओ क्लिपमध्ये की तू गप्प बस म्हणून आणि ती मरते तर मरू दे, ही कुठली मानसिकता आहे? आणि मला असं वाटतं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे की हा कोण मल्लिकार्जुन पुजारी आहे ज्याच्याशी जितेंद्र आव्हाड बोलत आहेत त्या ऑडिओ क्लिपमध्ये, आणि तो त्याला का गप्प बसायला सांगतोय, आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं इन्व्हॉल्ड आहेत. मला असं वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही गृह विभागाने केली पाहिजे, त्याच्यासाठी SIT लावली पाहिजे. हे क्लिप जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 4 वर्ष जुनी आहे. नाही, जुनी असेल तर काय त्याचं गोष्ट संपली का ती? बदलापूर प्रकरणातनं ह्यांना पळ काढता येणार नाही. आणि माझी ऑडिओ क्लिप चालवून ते जर म्हणत असतील बदलापूर फिरवू, तर आज एक्सपोज झाले ना. 4, 5, 6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेलिंग करतंय. तो माणूस आमच्या म्हणजे आता ती पलीकडे असलेल्या ज्येष्ठ नेत्याकडे जातो. तो ज्येष्ठ नेता मला फोन करतो की बाबा हे थांबव. मी थांबवण्यासाठी प्रयत्न करतो. मी पैशाची ऑफर दिली का? महाविकास आघाडीच्या लोकांच्या असे काही ऑडिओ क्लिप, उदाहरण संजय राऊतची एक महिलेला शिवी देत असताना, आदित्य ठाकरेचे दिशा सालेन प्रकरण, आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीचे क्लिप मीही ऐकले. हेच त्यांची खरी चारित्र्य आहे. हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदलापूर आणि ह्यावर करतायत ना, ह्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा. पहिले हे घरात घेऊन घेण्याचे लायकीचे नाही आहेत.